आज आपण आहोत राधानगरीमध्ये आहे. आत्ता मी आहे उगवाई देवी मंदिर परिसरामध्ये. इथून आम्ही खाली कोकणात चाललो आणि कोकणातला एक सुंदर बीच मी तुम्हाला आज दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल. राधानगरी कोल्हापूर रस्त्यावर तुम्हाला अशी दुतर्फा काटेसावरीची झाडं दिसतील. आता उन्हाळ्यात काटेसावर फुलते. त्याच्या अशा लालबुंद फुलांचा सडा रस्त्यावर पडला होता. राधानगरी दाजीपूर रोड हा अतिशय सुंदर आहे. इथं विविध प्रकारची झाडं आणि प्राणी तुम्हाला दिसतात. आम्हाला दिसला महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू. मस्त फळ खात या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत होता. आणि आम्ही येऊन पोचलो निसर्ग संपन्न अशा देवबाग बीचवर. देवबाग मालवण तालुक्यात आहे आणि सुंदर सोनेरी वाळूचा हा समुद्र किनारा खूप सुंदर आहे. समुद्रावर थोडा वेळ घालवला, एक छान सूर्यास्त पाहिला आणि लवकर झोपी गेलो, कारण दुसऱ्या दिवशी आम्ही एक कमाल रोमांचकारी सफर करणार होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही तारकर्ली जेट्टीवर गेलो, जिथं आमची बोट आमची वाट पाहत होती. खूप धुकं होतं आणि प्रवासाची उत्सुकता सुद्धा. असा कमाल सुंदर सूर्योदय पाहिला. पाण्याला सोनेरी झळाळी मिळत होती. दुतर्फा असणारी नारळाची झाडे पाहत आम्ही येऊन पोहोचलो सीगल आयलंड जवळ. सीगल समुद्री पक्षी. या खाडीमध्ये एक छोटंसं वाळूचं बेट झालं आहे. त्यावर असंख्य असे समुद्री पक्षी येऊन बसतात. स्थानिक याला सीगल बेटच म्हणतात. असे सुंदर पक्षी आपल्या बोटीच्या आजूबाजूने उडताना दिसतात. खूप भारी वाटतं. आत्ता समोर तुम्हाला जे दिसतंय ते आहे देवबाग मधील प्रसिद्ध सुनामी आयलंड. आता इथं खूप पाणी भरलंय. या समोरच्या होडीमध्येच एक छोटंसं हॉटेल आहे, जिथं आम्ही चहा नाश्ता केला. आता आपण आहोत संगम पॉइंटवर, जिथं कर्लीची खाडी आणि अरबी समुद्र एकमेकाला मिळतात आणि देवबाग गाव संपतं. इथून प्रवास सुरू होतो निळाशार आणि अथांग पसरलेल्या अरबी समुद्रात. हा प्रवास खरोखरच रोमांचकारी आहे आणि आतापासूनच मला ते जाणवू लागलं. समुद्रात 15 ते 17 किलोमीटर प्रवास केल्यानंतर तुम्ही येऊन पोचता दीपगृहाजवळ, म्हणजेच लाईट हाऊस. समुद्रात असणाऱ्या अशा समुद्री खडकांच्या वर हे लाईट हाऊस आहे. समोर जे दिसत आहे ते पोर्तुगीज काळातील लाईट हाऊस आहे. आता याची पडझड झाली आहे आणि ते वापरात सुद्धा नाही. अशा मोठ्या मोठ्या खडकांच्या वर समुद्री लाटा आदळून घळी तयार झाल्या आहेत. एखाद्या गुहेसारखं इथं गेल्यावर भासतं. याच्या शेजारीच ब्रिटिश कालीन म्हणजे 1931 मध्ये बांधण्यात आलेलं लाईट हाऊस आहे. हे सुद्धा एका मोठ्या समुद्री खडकावर आहे. या लाईट हाऊस मध्ये 2 कर्मचारी काम करतात. खोल समुद्रात असलेल्या बोटींना मार्गदर्शन करण्याचे काम लाईट हाऊस करतं. इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं खरोखरच धाडस म्हटलं पाहिजे. जिथं दूरवर समुद्रकिनारा दिसतच नाही तिथं हे लोक काम करतात. पुढे आम्ही प्रवास चालू केला निवती समुद्रकिनाऱ्याकडे. निवती समुद्र किनाऱ्यावर असलेल्या या समुद्री खडकांच्या वर सकाळी आणि संध्याकाळी सोनेरी ऊन पडतं आणि हे पिवळसर दिसतात, म्हणून त्यांना गोल्डन रॉक सुद्धा म्हणतात.
इथून निवतीचा समुद्रकिनारा आणि भोगवेचा किनारा बघून आम्ही आलो सुनामी आयलंडवर परत. सकाळी जाताना मी तुम्हाला दाखवलं होतं किती पाणी भरलं होतं तिथं. आता इथं फक्त 1 ते 1.5 फूटच पाणी आहे. आता मी आहे सुनामी आयलंडवर. सकाळी जेव्हा आम्ही बोट राईडला गेलो तेव्हा हे पाणी खूप जास्त होतं. आता लो टाईडला पाणी कमी झाल्यामुळे आम्ही इथे उतरू शकलो. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, इथे खूप सारे हॉटेल्स आहेत आणि सगळ्या प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स इथं अवेलेबल आहेत. देवबाग, निवती आणि तारकर्लीहून असे बोटिंग तुम्हाला अवेलेबल आहेत. इथे वेगवेगळ्या बोट सफर सुद्धा मिळतात. याचे सर्व डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. प्रवास आपल्याला खूप सुंदर अनुभव देऊन जातो. वर्षातून एकदा तरी अशा ठिकाणी जावं जिथं आपण कधीच गेलो नव्हतो. आणि मी असं समुद्रात असलेलं लाईट हाऊस पहिल्यांदाच पाहिलं. खूप कमाल अनुभव होता हा. तुम्ही सुद्धा कधी देवबाग निवतीला गेलात तर ही लाईट हाऊस नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओसही पुन्हा भेटूया. धन्यवाद.